मलंगड्यांकडून षटक फेकतोय समोर फलंदाज नरेश भोईर. पहिला चेंडू लॅपटॉप आहे, चेंडू मात्र हवेत आहे, मिस्टाईम फटका आणि झेल सुटला होता. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय आणि मुरबी संघाचा फलंदाज मात्र नरेश भोईर बाद. बघा दोन फलंदाज ऍज द ओपनर सलामीवीर होते ते यावेळेस मात्र संघामध्ये परतल्या. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज विकी पाटील मैदानामध्ये बघतो आपण. एकीकडे विकी पाटील, दुसरीकडे बंटी ठाकूर, तर गोलंदाज सुनील भोईर. आणि पहिल्या चेंडूवरती मोठ्या विकेटचा पतंग केलाय, यश मिळवून दिलाय, दुसरं यश या षटकामध्ये. पहिला बंटी यावेळेस टॅप करतोय चेंडूला, चेंडू हवेत, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मुरबी संघाला. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्यात. तीन फलंदाज अद्याप बाद झाल्यात या मुरबी संघाच्या. पहिल्या चेंडूवरती नरेश भोईर याला बाद केलाय, दुसऱ्या चेंडूवरती मात्र बंटी ठाकूर बाद झालाय. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आहे ऋषभ पाटील येतो 9 सेकंदला. तर संघ यावेळेस पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. 10च्या सरासरीने जवळजवळ रन रेट करायचा आहे. 9.75 ची सरासरी कायम ठेवायची आहे. विकेट षटकातील दुसरा चेंडू सुनील भोईरचा. पहिला चेंडू चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू काढले आणि आणखीन एक धक्का. व्हेरी गुड कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. आणि बघा तीन फलंदाज बाद झाल्या. 3 चेंडूवरती विकेट हॅट्रिक. पहिल्यांदा या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यामध्ये सुनील भोईर बहुमान प्राप्त केलाय विकेट हॅट्रिकचा. पहिल्यांदा मात्र अद्याप चौकार षटकारांची हॅट्रिक झाली नाहीये. मात्र 3 गडी 3 चेंडूवरती एकूण फलंदाज 4 बाद झाल्यात. तर केतन ठाकूर मैदानामध्ये आलाय. एकीकडे रोशन पाटील, केतन ठाकूर, गोलंदाज सुनील. रोशन आल्यालाच बॅटचा पेस खोलतोय, चेंडू मात्र हवेत. आणखीन एक गडी बाद. 4 चेंडू 4 गडी बाद. व्हेरी गुड बॉलिंग. बघा एका पाठोपाठ एक विकेटचं पतन होत गेला. यावेळेस मात्र अतिशय चांगले गोलंदाज 4 चेंडू 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाडवल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये गुड्डू आणि केतन ही जोडी मैदानामध्ये बघतो आपण. हा चेंडू यावेळेस मात्र लगेच स्टंपला फेकलाय. तू माय झाली आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. आणखी एक गडी. 5वं यश या सामन्यामध्ये, या षटकामध्ये. 5 गडी बाद.
बघा चार फलंदाजांना 4 चेंडूवरती बाद केल्यात मात्र सांघिक यश आहे 5 गडी बाद झाल्यात अद्याप जर धाव बघितली तर एकही धाव नाहीये पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या 6 चेंडूवरती 14 धावा मात्र या वेळेला 11 चेंडूवरती 14 धावा आल्यात शेवटचा चेंडू या षटकामध्ये आहे अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय सुनील भोईराची 49 धावांचं लक्ष असताना हा फटका टॅप केला जातोय चेंडूला आणि मेडल षटक जोरदार टाळ्या होत्या 4 फलंदाज सांघिक यश एक आहे म्हणजे 5 फलंदाजांना बाद केलाय मेडल षटक फेकलाय या स्पर्धेतील सर्वात चांगली कामगिरी या दुसऱ्या सामन्यामध्ये सुनील भोईराची